शेतकरी मित्रांनो, आपल्या हळदीला लागवड करून 45 ते 55 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्या हळदीला जमिनीतून संतुलित खताचा दुसरा डोस आपण द्यायला पाहिजे. तो प्रति एकरप्रमाणे कसा असावा की जो आपण ह्या हळदीला देऊन 15 दिवस झालेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, प्रति एकर याप्रमाणे मी खताचा डोस सांगतो. प्रति एकरी DAP डायअमोनियम फॉस्फेट 50 किलो, 1.5 बॅग 10-26-26 हे NPK घ्यायचं आहे आपल्याला. मॅग्नेशियम सल्फेट की जे मॅग्मा नावाने येतं ते 25 किलो घ्यायचं आहे. फेरस, झिंक, मॅग्नीज, कॉपर, मॉलिब्डेनम आणि बोरॉन ही 6 सूक्ष्म खतं एकत्रित असलेले मेटलाइन GR हे आपल्याला 25 किलो घ्यायचे आहे सूक्ष्म खतं. अमोनियम सल्फेट, युरिया आपल्याला घ्यायचं नाही, तर नायट्रोजन जे द्यायचं आहे ते अमोनिकल फॉर्ममध्ये द्यायचं आहे. म्हणजेच आपल्याला अमोनियम सल्फेट 50 किलो घ्यायचं आहे. हायकेलजी की ज्याच्यामध्ये फोलिक, ह्युमिक आणि ॲमिनो ॲसिड आहे, हे हायकेलजी आपल्याला 12.5 किलो घ्यायचं आहे. असं सर्व एकत्र मिक्स करून हळदीला दुसरा खताचा डोस आपल्याला हळद लागवडनंतर 45 ते 55 दिवसात पूर्ण करायचा आहे. आता ह्या हळदीला लागवड केल्यानंतर आपण 45 दिवसाच्या अंतराने एक दुसरा डोस दिला आहे, म्हणजे 15 दिवस झाले लागवड करून. यामुळे आपण जर बघितलं तर खोडाची जाडी खूप चांगल्यापैकी वाढलेली आहे, फुटवे चांगले झालेले आहेत आणि सर्व पानं हे आपल्याला जाड, रुंद, हिरवेगार दिसतील. अशा पद्धतीने खोडाची जाडी व्हायला हवी. जेवढे खोड जास्त जाड तेवढे हळदीचे पान हे जास्त दिवस टिकले जातात. हळदीला फुटवेही चांगले झालेले आहेत. हे मेन जेटाकोम आहे, त्यानंतर हे फुटवे झालेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपली हळद ही 75-80 दिवसामध्ये 3.5 फूट ते 4 फुटापर्यंतची उंची वाढायला हवी. हा 4 एकरचा हळद प्लॉट आहेत. कॅप्टन अरुण जाधव मोरवड येथील हे प्रगतशील शेतकरी आहेत. या हळदीला 2 खताच्या आळवणी, 3 खताच्या फवारण्या आणि जमिनीतून लागवड करताना एक संतुलित खताचा डोस आणि आता एक 45-50 दिवसाच्या दरम्यान आपण जो सेकंड डोस मी सांगितला आहे तो आता ह्या हळदीला आपण पूर्ण केलेला आहे. उत्कृष्ट हळद आहे. आपणही हळद उत्पादक शेतकरी असाल तर नक्की आपण हळदीला मी सांगितल्याप्रमाणे प्रति एकरचा खताचा डोस तुम्ही करून घ्या आणि आपली हळद या व्हिडिओमध्ये जी हळद दिसत आहे या कॅप्टन साहेबांच्या प्लॉटसारखा आपला ह्या हळदीचा प्लॉट बनवा. अतिशय उत्कृष्ट प्लॉट आहे.